गुन्हा कधीही लपून राहत नाही. कितीही प्रयत्न केला तरीही कायद्यापासून गुन्हेगार वाचू शकणार नाही. कितीही चॅप्टर असला तरीही गुन्हेगारांच्या हाती पडतील बेड्या. फक्त तुम्ही राहा सावध. प्रत्येक क्षणी क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. मुंबईत पुन्हा एकदा हाय प्रोफाईल मर्डर केसनं खळबळ उडाली होती. चित्रकार हेमा उपाध्याय आणि त्यांच्या वकिलाची निर्घुणपणे हत्या करण्यात आली. आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या खऱ्या, पण आरोपी सांगत असलेल्या गुन्ह्यामागचं कारण पटण्यासारखं नाही. तरी पोलिसांनी हेमा उपाध्याय यांचा पती चिंतनला ही क्लीन चिट दिलेली नाही. त्यामुळे हाय प्रोफाईल डबल मर्डर प्रकरणी हे रहस्य अजूनही कायम आहे. सेठ जी बोले उनके साथ थोड़ा वो हाथ बटा। कौन सेठ जी? नाम? विद्या भाई राजभर। कहाँ के रहने वाले? कबीरामपुर के सर। कहाँ पड़ता है ये? यूपी में। वहाँ क्या करते थे? वहाँ फाइबर का काम, मूर्ति बनाता था। कैसे किए थे? सर मुंह में कुछ वो रुमाल डाल। किस चीज़ से मारे थे? रुमाल से सर, उसमें कुछ डाल के. आपल्या गुन्ह्याची कबुली देणारा आरोपी, चेहऱ्यावर दिसणारं भयच त्यानं केलेल्या गुन्ह्याची व्याप्ती दर्शवतंय. आणि या गुन्ह्यातल्या प्रमुख आरोपीचं तो नावही सांगतोय. कौन सेठ जी? नाम? विद्या भाई राजभर। विद्याधर राजभर. अगदी सुरुवातीलाच या हत्येचा मास्टर माइंड कोण हे या आरोपीनं सांगून टाकलंय. पण म्हणून हे प्रकरण इथेच थांबलंय असं नाही. पैशांच्या व्यवहारामध्ये या हत्येचं मूळ असलं तरी त्याच्या मागची मोडस ऑपरेंडी थरकाप उडवणारी आहे. चोवीस तास धावणारी मुंबई. याच मुंबईत गेल्या आठवड्यात खळबळ उडवून देणारी घटना घडली. कांदिवलीच्या पश्चिमेला असलेलं लालजी पाड्याचं गटार. काहीतरी पॅकिंग केलेलं एक पार्सल सफाई कामगाराच्या नजरेला पडतंय. नाल्यातल्या घाणीसमोर या दोन वेगवेगळ्या पार्सलवर त्या सफाई कामगाराची नजर जाणं साहजिकच. दृश्यांमध्ये दिसतायत त्याच दोन बॉक्समध्ये आढळले दोन मृतदेह. आणि मग समोर आली एक हाय प्रोफाईल मर्डर केस. हे मृतदेह होते प्रसिद्ध चित्रकार हेमा उपाध्याय आणि त्यांचे वकील हर्ष भंबानी यांचे. सेलो टेपने हात, पाय आणि तोंड पॅक केलं होतं. वकील भंबानीच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली होती. 11 डिसेंबर पासून बेपत्ता असलेले हेमा आणि हर्ष भंबानी सापडले ते असे. हेमा उपाध्याय यांच्या हत्या प्रकरणात संशयाची सुई चिंतनकडे सुद्धा गेली आहे. चिंतन म्हणजे हेमाचे पती. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यातले संबंध विकोपाला गेले होते. अरे तुला माहितीये का, एक मोठा प्रोजेक्ट आलाय माझ्याकडे. लड्डाखला आहे तो. ओ ते, अरे ते तर मला केव्हाच मिळाले रे. माझं नाव इन आहे ऑलरेडी. नाही आपल्याला करायचं आहे. हे बघ, ती छान अशी सुंदर अशी पेंटिंग ना मला कशीही करून बनवायची आहे म्हणजे आहे. मला तू ह्या प्रोजेक्टसाठी हवा आहे. अँड दिस इज अन हेमास ऑर्डर. ओके, हेमास ऑर्डर. अरे बाबा, नाही मला हे काम तूच केलं पाहिजे. अरे किती वेळा सांगायचं तुला? फोनवरती बोलते, दिसत नाही का? तुझी बोलते मी नंतर. काय बोललास तू? काय बोललास? माझी लायकी काढतोस? माझी लायकी काढतोस तू? स्वतःला बघितलं का जरा? माझी लायकी काढतोयस. तुझ्याशी लग्न करून पश्चाताप झाला मला आता. लग्न करून कसला पश्चाताप? मी पछतावतीये मी. तू काय मला सांगतोस लग्न करून पश्चाताप केला? ते तुझ्यासारखी लोक आहेत ना, पायाची धूळ पण नाही. काय चर्चा आहे तुझ्याबद्दल? हे सगळे ना तुला विचारण्याचा हक्क बिक्क नाही मला. आता आपलं काम कर, चल निघ इकडनं. समजलं ना? त्यांच्याच घटस्फोट प्रकरणात हेमाचे वकील हर्ष भंबानी हेमा यांची मदत करत होते. बोला. तुमच्या नवऱ्याच्या विरोधात माझ्याकडे चांगले पुरावे आहेत.
काय? हा फोन केला होता तो विद्याधर राजभरनं. कांदिवलीतल्या लालजी पाड्यात विद्याधरचं फॅब्रिकेशनचं गोदाम आहे. शिवकुमार, आझाद, विजय आणि प्रदीप हे काही महिन्यांपासून इथे कामाला होते. शिवकुमार आणि विद्याधर हे एकमेकांना 4 वर्षांपासून ओळखतात. विद्याधरनं फोन करून तुझ्या पतीविरोधात भक्कम पुरावे असल्याचं सांगत हेमाला त्या गोदामात येणं भाग पाडलं होतं. गोदामाच्या पोटमाळ्यावर 3ही आरोपी दबा धरून बसलेले होते. हेमा आणि हरीश हे दोघे गोदामात आल्याचं त्यांनी पाहिलं. आता ते वाट बघत होते विद्याधरच्या इशाऱ्याची. तो इशारा मिळताच त्यांनी डाव साधला. विद्याधरनं हेमा आणि हरीशला आधी गुंगीचं औषध दिलं आणि बेशुद्ध केल्यानंतर त्यांचा गळा दाबला. काय रे, काय पुरावे तुझ्याकडे? आणि मला एवढं घाईघाईत कशाला बोलून घेतलंस तू? आहे बघतो. लवकर लवकर देत चल, माझ्याकडे वेळ नाही अजिबात. खूप कामात पडलीत माझ्याकडे. कुठले पुरावे आहेत? दे बाबा लवकर, काय ते पुरावे पटकन दे. तुम्ही लिहून घ्या तिथे काय बोलतायत ते, आणि तू पटकन दे ना पुरावे काय ते. मला निघायचंय, खूप मोठं एक्झिबिशन लागलंय, वेळ नाही माझ्याकडे. लोक थांबलीत माझ्यासाठी. चल मी निघते. नाही तर ए थांब, कसले पुरावे पाहिजे तुला? कसले पुरावे? पुराव्यासाठी नाही, तुझा हिशोब करायला बोललो इथे मी. तुला पुरावे पाहिजेत? हिशोब? थांब, जातेस कुठे तू? कसला हिशोब? यारे कोण आहे तिकडे? या हिचा हिशोब करा. कसला हिशोब? दोघांचाही खून झाल्याचं समजताच विद्याधरनं प्रदीप, आझाद आणि विजयच्या मदतीनं दोघांचे मृतदेह बॉक्समध्ये भरले. आता याची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न होता. एक मार्ग त्यांच्या डोळ्यासमोर होता आणि तो म्हणजे हे मृतदेह डहाणूकर वाडीतल्या नाल्यात फेकण्याचा. आरोपींनी एका खोक्याला खालून छिद्र केलं होतं, त्यामुळे खोक्यामध्ये पाणी जाऊन मृतदेह नाल्यातल्या गाळात रुततील असं त्यांना वाटलं होतं. पण याच बॉक्सने पोलिसांना गुन्हेगारांपर्यंत पोहोचवलं. हत्येनंतर शिवकुमार आणि विद्याधर पळून गेले. उर्वरित तिघांकडे गावी पळून जाण्याकरता पैसे नसल्यामुळे ते 2 रात्र नातेवाईकांकडे राहिले. शिवकुमार हा नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता, पण पोलिसांनी त्यांना तितकी संधीच दिली नाही. ऑल 3 सब 3 आज कोर्ट में प्रोड्यूस किए गए 17th MM कोर्ट बोरीवली, और उनको 19 दिसंबर तक पुलिस कस्टडी रिमांड दिया गया है. इन्वेस्टिगेशन अभी जारी है. पोलीस या प्रकरणी कसून चौकशी करतायत, कारण आरोपी जरी थोबाडीत लगावल्यामुळे हत्या केल्याचं सांगत असले तरी हे कारण काही तसं पटण्यासारखं नाही. काही दिवसांपूर्वी चिंतन आणि विद्याधर यांच्यात काही चर्चा झाली होती अशी सुद्धा माहिती मिळते. पोलीस त्यामुळे चिंतनचीही चौकशी करतायत. हेमाची हत्या हा पूर्व नियोजित कट असून चिंतनचा त्यामध्ये सहभाग आहे असा पोलिसांचा संशय आहे. आणि त्यामुळेच या डबल मर्डरचं रहस्य अजूनही कायम आहे. ब्युरो रिपोर्ट, क्राईम टाइम. आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पाहूया माणुसकीला काळीमा फासणारं औरंगाबादचं सारिका अग्रवाल छळ प्रकरण. तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत राहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. मुलगी म्हणून जन्माला येणं गुन्हा आहे का? या समाजाला मुलींचं महत्त्व कळणार तरी कधी? स्त्री शक्ती आणि आधुनिक भारताच्या स्त्री स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्यांसाठी औरंगाबादमधलं सारिका अग्रवाल प्रकरण म्हणजे मोठा सवाल.
इथं आजही मुलींवर महिलांवर अत्याचार सुरूच आहे आणि आजही साखळदंड घातले जात आहेत त्यांच्या जगण्यावर. पाहूया औरंगाबादचं हे काळीज चिरणारं प्रकरण. होरी चिरैया नन्ही सी चिड़िया अंगना में फिरवा जा रे. तिची छोटीशी पावलं आपलं आयुष्य व्यापून टाकते. तिच्या हसण्यापुढे इंद्रधनुष्याची कमान कमी पडते. पण म्हणतात ना, वास्तव हे कल्पनेपेक्षा भयंकर असतं. याचीच प्रचिती आली सारिका अग्रवाल प्रकरणात. सारिका अग्रवाल, औरंगाबाद मधलं हे प्रकरण शर्मेनं मान खाली घालायला लावणार आहे. स्त्री शक्तीच्या गप्पा मारणाऱ्या या समाजामध्ये स्त्रियांची अशी अवहेलना होते हे वास्तव आहे. फक्त आकडेवारी दाखवून स्त्रियांचा विकास झाला असं किती दिवस सांगणार? रोज कुठे ना कुठे महिलांवर अत्याचाराच्या घटना घडतायत. कायदा सुव्यवस्थेला धाब्यावर बसवून अब्रूची लक्तरं वेशीवर टांगली जात आहेत. दारिद्र्याच्या दलदलीत अडकलेल्यांचा आपल्या स्वार्थासाठी वापर करणारी मानसिकता सगळीकडे पसरली आहे. अशाच एका विकृतीच्या नजरेस पडली सारिकाची परिस्थिती. हा डाव साधून सारिकाला औरंगाबादमध्ये आणलं गेलं. तिचं संजय अग्रवालशी लग्न लावण्यात आलं. कोवळ्या वयात परिस्थितीनं तिच्या डोईवर मुंडवळ्या बांधल्या. पण पुढे जे काही घडलं ते विपरीत होतं. भवानी, काय चाललंय का तुझं? काम धंदा करायला नको? हा, काय झालं का हिला? भांडी कोणी घासणार? हा, भांडी कोणी घासणार? जेव्हा बघा त्या रडत बसते, दळपती कुठली? हा, बघा तेव्हा आपले हा रडायचे ऍक्शन नुसते रडायचे नुसते. भांडी कोण घासणार? बाप कपडे धुवायला येणार काय तुझा? हा, चल चल आता पट्टी तुला चांगली दाखवते. चल, हा, चल, नुसते बघायचे. जास्त हा आगाऊपणा करते. बोलचे आमच्या समोर. काय काय हा नुसती वाटते. बघा तेव्हा नुसता हैराण केली या पोरीने. कुठे आले आमच्या घरात काय माहिती. चल चल भांडी घासायला चल आता. चल चल तुला दाखवते आता. भांडी कोण घासणार? हा काय हा भांडी कोणी घासणार? काय चाललं का तुझं या घरात? हा या घटनेचं नाट्य रूपांतर करतानाही अंगावर काटा आला. चिमुकल्या जीवावर इतका अमानुष छळ दाखवण्याचं धाडस होत नव्हतं. पण नाट्य रूपांतर अर्थात खोटा छळ दाखवताना खरा अमानुष अत्याचार तुमच्या समोर आणणं तितकंच गरजेचंही होतं. रोज शरीराची अवहेलना, शिवीगाळ आणि जबर मारहाण. सारिकावर होणारा अत्याचार तिची जगण्याची आशा धुसर करत होती. पण त्या चिमुकल्या जीवाला पुढे काय करायचं आहे तेही कळत नव्हतं. सासू आशा अग्रवाल आणि पती संजय अग्रवालनं तिच्यावर नको ते अत्याचार केले. बसलीस का? बसली इकडे बसायला आणलं तुला इकडे मी. हा, काम कर. काम काम करायला आली. काय करायला आली तू? तुझ्यासाठी पैसे कशाला खर्च केले मी? उठ जरा, उठ. इकडे बघ, वरती बघ मला. इकडे इकडे उत्तर दे मला. कशाला आली तुला मी इकडे? उभी राहा. चल काम कर. उठ. नका मारू काय? इकडे बघ, मला बघून उत्तर दे. चल कामाला लाग. चल इकडे चल. नाही नाही काय नाही नाही काय नाही. माणूस एखाद्या प्राण्यावरही एवढा अमानुष छळ करण्याचा विचार करू शकत नाही. मात्र सासरच्या मंडळींनी सारिकावर एवढा अमानुष अत्याचार केला. तिला 6 महिने बाथरूममध्ये कोंडून ठेवलं. कित्येक दिवस तिला बाथरूममध्ये उलटही टांगण्यात आलं. तिनं जेवण मागितलं तर तिला शेण दिलं जायचं. पाणी मागितलं तर तिला गोमूत्र दिलं जायचं. शेवटी झोपडपट्टीतील जिगरबाज महिलांनी सारिकाच्या घरावर हल्लाबोल करून तिची सुखरूप सुटका केली. सहनशक्तीचा बांध तुटतो. आशेचा किरणही काळोखात गुडूप होतो. हतबलतेनं ओंजळ रिकामीच राहते. तेव्हा फक्त साथ असते ती अश्रूंची. पण आता अश्रूंनी ही साथ सोडली आहे.
भावनाही कोरड्या पडल्या. जीव जात नाही आणि मरण यातनाही संपत नाहीत. तरीही श्वास रोखून धरलाय तो सुटकेच्या अंधुकशा आशेनं. या ओळी फक्त लढणाऱ्या सारिका अग्रवालचा संघर्ष काही अंशी अधोरेखित करतही असतील, पण तिने जगलेलं भयानक आयुष्य आजही तिच्या आसपास आहे. लहानपणीच वडिलांचं छत्र हरपलं आणि आईच्या आयुष्यात आणखी 4 ठिगळं पडली. दारिद्र्याच्या 10 दिशा तिचा मार्ग अडवत होत्या. त्यात तिच्या अत्याचाराची कुणकुण काही सामाजिक कार्यकर्त्यांना लागली आणि मग हे प्रकरण बाहेर आलं. अरे बापरे, कोणी मारलं बाळा तुला? हा? अरे, जे कोणी तुझ्यावर अत्याचार केला ना त्याला सोडणार नाही आपण लोक. बरं का? अजिबात सोडायचं नाही त्याला. नाही. सजा झालीच पाहिजे साहेब. हो. साहेब चल बेटा, चल, तुला आम्ही न्याय मिळवून देऊ. चल उठ बेटा, कोणी उठ बेटा, उठ अत्याचार बेटा, केला, उठ. तर आम्ही तुला पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचू. चल बाळा, हा, सावकाश. त्यांना सजा देऊ आपण. सावकाश बेटा, चला सावकाश बाळा. चला पोलीस स्टेशनला जाऊ. चला. सावकाश. सामाजिक कार्यकर्ते सारिकाला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. सारिकानं तिच्यावर घडणाऱ्या अमानुष छळाचा पाढा पोलिसांसमोर वाचला. सारिकाच्या जबाबावरून सिडको पोलीस ठाण्यामध्ये पती संजय अग्रवाल, सासू आशा अग्रवाल, नणंद दीपा अग्रवाल, दीर सागर अग्रवाल आणि शरद अग्रवाल या 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कोठडीत झालेल्या चौकशीत एक धक्कादायक खुलासाही समोर आला. सारिका ही मूळची परभणीची. तिचा पती संजय अग्रवालचं हे 3रं लग्न. त्याने सारिकाला 1,20,000 रुपयांना विकत घेतलं होतं. त्या संदर्भातले जे बॉन्ड आहेत ते सुद्धा संजयच्या घरात आढळून आले. सारिकाला तिची मावशी सुवर्णा आणि शकुंतला बंजारे आणि मामा विठ्ठल पवार यांनी अग्रवाल कुटुंबाला विकल्याचं समोर आलं. पोलीस उपनिरीक्षक राजकुमार पाडवी यांच्या नेतृत्वातील पथकानं सारिकाची मावशी सुवर्णा, मामा विठ्ठल आणि विक्री व्यवहारातला दलाल सूर्य नारायण आणि सुरेखा बवाने यांना बेड्या ठोकल्यात. घटना घडल्याच्या 10 दिवसांनंतर पोलिसांनी सारिकाचा वैद्यकीय अहवाल मिळवला. या अहवालानुसार तिचं सध्याचं वय 13 वर्ष 6 महिने 15 दिवस आहे. त्यामुळे लग्नाच्या वेळी ती केवळ 13 वर्षांची होती हे सिद्ध झालं. पोलिसांनी उशिरा का होईना वयाचा पुरावा सादर केल्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य समोर आलंय. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार टोळीचे सदस्य गरीब कुटुंब हेरून त्यांच्याशी भावनिक जवळीक साधतात, मानलेली नाती प्रस्थापित करतात, नंतर मुलींच्या विवाहाचे आणि त्या मोबदल्यात मोठ्या रकमेचं आमिष दाखवून विक्रीचा व्यवहार करतात. विवाह सोहळ्याला टोळीतले काही जण उपस्थित राहत असल्यामुळे मुलीची विक्री झाल्याचं उघड होत नाही. देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये हीच टोळी सक्रिय आहे. सारिकाच्या अपराधांना अटक झाली आहे. पोलीस तपास करतायत. समाज मनाची भावना आहे की या अपराधांना जबरदस्त शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून पुढच्या काळात कोणत्याही सारिकावर असा अत्याचार होणार नाही. समाज म्हणून तुमची माझी ही जबाबदारी आहे की असं जर कुठं प्रकरण असेल, कोणत्या सारिकावर छळ होत असेल, त्या झोपडपट्टीतील महिलांसारखी हिंमत आपल्याला दाखवावीच लागेल, जेणेकरून असे अत्याचार थांबतील. स्त्री ही जगज्जननी आहे याचाच विसर आपल्याला पडतोय. तिच्यावर होणाऱ्या अन्याय छेडछाडीकडे दुर्लक्ष होत आहे. पण या छोट्या छोट्या गोष्टींमागे बरीच रहस्य दडलेली असतात. मग अचानक सारिका अग्रवाल सारखं प्रकरण समोर येतं. त्यामुळे प्रत्येक क्षणी राहा सावध. औरंगाबादहून सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट, क्राईम टाइम, मुंबई. आपण जिथे असतो तिथं आजूबाजूलाच गुन्हा वावरत असतो आणि मोका साधून गुन्हा घडत असतो. म्हणून काही आढळलं संशयास्पद पोलिसांना कळवा बिनदिक्कत. आजच्या भागात इथेच थांबतोय. सावध रहा प्रत्येक क्षणी. पाहत रहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश.